श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे अष्टमी तिथी आणि या अष्टमी तिथीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरे केले जाते. यंदा 22 सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झाली असून 1 ऑक्टोबर म्हणजे महानवमी नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल. परंतु नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल 2 दिवस म्हणजेच 24 व 25 सप्टेंबर रोजी होते. त्यामुळे नवरात्री 9 ऐवजी 10 दिवसांची असेल. दरम्यान यामुळे आता अष्टमी कधी आहे याबाबतही अनेक जण संभ्रमामध्ये आहे. तर अष्टमी तिथीला नवरात्रीमध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी देवीच्या मंत्र स्तोत्रांचे पठण करणे, होम हवन करणे, कुंकुमार्चन, कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:31 होणार असून ही तिथी 30 सप्टेंबर रोजी 6:06 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 30 सप्टेंबर रोजी नवरात्र अष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा आराधना केली जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मकता देखील असते. मग आपण बोलत असतो त्यामुळे देखील नकारात्मकता येत असते, किंवा आपल्या घरामध्ये इतर कोणतीही व्यक्ती आली आणि ती घरातून येऊन गेली तर त्यानंतर आपले अचानकच मुले आजारी पडतात किंवा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते. त्यामुळे कुणाची ना कुणाची तरी नजरबाधा देखील आपल्याला होत असते. तर ही जी काही नकारात्मकता आहे, ही काही नजरबाधा आहे, तर ती दूर होण्यासाठी देखील आपण हे उपाय करायचे आहे. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. तर या सर्व समस्यासाठी कोणते उपाय करावे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता अष्टमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते. या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता या दिवशी आपल्या घरामध्ये अगदी घट बसलेले असो किंवा घट बसलेले नसो तरी पण तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता. तर आपल्याला या उपायांसाठी काही लवंगे घ्यायचे आहे. तर सर्वात प्रथम पहिल्या उपायासाठी आपल्याला 11 लवंगे घ्यायचे आहे. मी तुम्हाला लवंगाचे काही उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जेवढे उपाय करणे शक्य होतील तर तेवढे उपाय तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. तर पहिल्या उपायासाठी आपल्याला 11 लवंगे घ्यायचे आहे. आता देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. अखंड दिवा जो लावलेला आहे तर तो वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे, कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचसोबत चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यानंतर एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. हिरवी वेलची देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी. त्यासोबत आपण एक साबूत लवंग देखील घ्यायचं आहे. आता लवंग हे अखंड असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं अख्खं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावावं, फूल व्हावं आणि यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे.
आता सर्वात प्रथम आपण भगवान श्री गणेशांचं स्मरण करावं। श्री गणेशाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा। त्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा सेवा करायची आहे। आता माता लक्ष्मीसाठी तुम्ही या दिवशी अगदी मखाण्याची खीर बनवू शकता किंवा अगदी तांदळाची खीर बनवू शकता। जो पण नैवेद्य बनवणे शक्य असेल तर तो नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीसाठी बनवायचा आहे, पण गोडच नैवेद्य आपण या दिवशी बनवावा। आणि शक्यतो तरी या दिवशी खीर बनवणे याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून खीर बनवायची आहे। अगदी तुम्ही या दिवशी कन्या भोजन देखील करू शकता। 9 मुलींना घरी बोलवायचं आहे। 10 वर्षाच्या आतील 9 मुलींना बोलवावं, त्यांची पूजा करावी, त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी, तसेच त्यांना खीर देखील खायला द्यावी। अगदी 9 मुलींना शक्य नसेल तर कमीत कमी फक्त 2 मुलींना घरी बोलवलं आणि त्यांना एखादी वस्तू खायला दिली, तसेच त्यांना काही भेटवस्तू दिल्या तरी पण चालेल। तरी पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। या 9 मुली म्हणजे माता लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात, त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी 9 मुलींना जेवायला बोलवावं। आता आपण तांदळाची खीर बनवा किंवा कोणतीही खीर बनवली असेल तर ती माता लक्ष्मी समोर आपण ठेवायची आहे। आणि यानंतर आता आपल्याला सेवा करायची आहे, तर आपण आसन घेऊन बसायचं आहे। आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची काळजी घ्यायची आहे, कारण की काळ्या रंगाचे वस्त्र असतील किंवा काळ्या रंगाचं जरी आसन असेल तरी पण आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात। त्यामुळे काळ्या रंगाचं आसन घेऊन कधीही पूजा सेवेला बसायचं नाही। आता आपण एका वाटीमध्ये 11 लवंग घ्यायचे आहे। आता या लवंगाची तुम्ही माळ देखील बनवू शकता। तसेच आता एक लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम अगदी मोठ्याने म्हणावं, म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचंच आहे। महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे। त्यानंतर हे एक लवंग आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। त्यानंतर दुसरं लवंग हातामध्ये घ्यायचं आहे, परत आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, आपली इच्छा बोलून हे लवंग देखील माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। अशाच प्रकारे आपण 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि हे 11 लवंग आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, संकटे, अडचणी, अडथळे असो तर ते देखील माता लक्ष्मी ही दूर करत असते व आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते। आता या लवंगाची जर तुम्हाला माळ बनवणे शक्य असेल तर 11 लवंगाची माळ बनवायची आहे। लाल जो कलावाचा धागा असतो त्यामध्ये तुम्ही ही माळ बनवू शकता आणि ही माळ माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होण्यास मदत होईल। आता यानंतर आपल्याला लवंगाचे आणखीन काही उपाय करायचे आहे, तर आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा अगदी मातीची पंती घेतली तरी पण चालेल। त्यामध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि आपल्याला 108 लवंग घ्यायचे आहे। आता 108 लवंग जर घेणार असाल तर हे लवंग अख्खे असावे आणि 108 लवंग घेणे शक्य नसेल तर 11 साबूत लवंग घ्यायचे आहे। आता हे लवंग घेतल्यानंतर आपण जी काही मातीची पंती आहे किंवा जे काही कापूर जाळण्याचं भांडं आहे तर त्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहे, त्यावरती 2 ते 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। सोबतच आपण शुद्ध तूप देखील घ्यायचं आहे। एक लवंग आपण त्यामध्ये टाकायचं आहे, थोडंसं शुद्ध तूप टाकावं, त्याचा जाळ करायचा आहे आणि आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे। एक लवंग त्यामध्ये टाकायचं आहे। परत दुसरं लवंग हातामध्ये घ्यायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत दुसरं लवंग देखील टाकावं। अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत हे 108 लवंग आपण आपल्या घरामध्ये जाळायचे आहे। यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते, जी काही नजर बाधा लागलेली असते तर ती नजर बाधा देखील दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। हे 108 लवंग तुम्ही त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये जाळायचे आहे किंवा 11 लवंग जाळले तरी पण चालेल, पण आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते। तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण देखील करायचं आहे। आता हे कापूर जाळण्याचं भांडं असेल, ज्या काही लवंग असतील तर त्या जेवढ्या जळतील तेवढ्या जळवून द्यायचे आहे। परत तुम्ही त्यामध्ये कापूर टाकून त्या लवंगा तुम्ही जाळून टाकू शकता। तसेच त्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप देखील आपण टाकत राहायचं आहे आणि ज्या काही अर्ध्या वस्तू असतील तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल।
आता लवंगाचे आपण आणखीन देखील काही साधे सोपे उपाय हे नक्की करू शकता। आता जर तुम्हाला मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अनेक समस्या येत असतील तर अशा वेळेस तुम्ही हा लवंगाचा उपाय देखील करू शकता, अगदी व्यवसायासाठी देखील करू शकता। तर आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे। लवंग या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या। त्यानंतर आता ज्या पण व्यक्तीला नोकरीबाबत समस्या आहे, व्यवसायाबाबत समस्या आहे, त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवावं। बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर या 2 लवंगा त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरवायचा आहे आणि उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली असेल, माझ्या पतीला जी काही नजरबाधा झाली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे असतील तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणायचं आहे। त्यानंतर या 2 लवंगा आपण माता दुर्गेच्या, माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे। मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये देखील तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी या 2 लवंग अर्पण करू शकता। आता तिथे जेव्हा आपण लवंग अर्पण करत असता तेव्हा आपण जे काही नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला, माता दुर्गेला नक्कीच सांगायचं आहे। यामुळे सर्व समस्या नक्कीच दूर होतील। नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा। असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल। तसेच नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते। हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते। आता 9 दिवस जरी तुम्हाला करणे शक्य नसेल तर जेवढे दिवस राहिले तेवढ्या दिवसांमध्ये देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।